अंकेक्षकाचे अधिकार आपण आज बघणार आहोत। अंकेक्षकाला कंपनी कायदा 1956 व चार्टर्ड इन्स्टिट्यूट याने काही अधिकार दिलेले आहेत, ते आपण अधिकार बघणार आहोत। त्यामध्ये अंकेक्षकाचे अधिकार कंपनी कायदा प्रमंडळ 1956 मध्ये अनुच्छेद किंवा जे काही कलम आहे त्यामध्ये 227, 228 आणि 331 या कलमानुसार अंकेक्षकाला काही कायदेशीर अधिकार मिळालेले आहे। यातला पहिला अधिकार आपण बघू। कारण अंकेक्षक हा काय आहे तर कंपनीचा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती असतो, कारण त्याच्यावर कंपनीची सर्व जबाबदारी असते। आर्थिक वर्ष संपल्यानंतर बाहेरचा व्यक्ती, त्रयस्थ व्यक्ती म्हणून अंकेक्षक हा कंपनीमध्ये येतो आणि प्रमंडळाचे झालेले जे काही वर्षभराचे व्यवहार आहे तो वर्षाच्या शेवटी एक दिवस येऊन चेक करतो आणि त्यामधून व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे आपल्यासमोर मांडतो। त्याचा पहिला अधिकार आहे कंपनी कायदा 1956 नुसार प्रमंडळाची लेखापुस्तके, प्रमाणके आदी पाहण्याचा अधिकार। आता लेखापुस्तका कोणकोणते असतात तर जे कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग असेल, खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, त्यानंतर काही विक्री माल परत विभाग असेल किंवा खरेदी माल परत विभाग असेल, या विभागामध्ये जे जे काही रजिस्टर ठेवलेले आहे किंवा जे जे अकाउंटचे पुस्तकं तयार केले जात असेल, सेल्स बुक, परचेस बुक, रिटर्न बुक्स, बरोबर, क्रेडिट बुक्स, हे सर्व बुक्स तपासण्याचा अधिकार अंकेक्षकाला आहे आणि हे पाहण्याचा अधिकार त्याला कंपनी कायदा 1956 व त्याच्या अनुच्छेद 227, 228 आणि 231 नुसार त्याला प्राप्त झालेले आहे। त्याबरोबर प्रमाणके। आता प्रमाणके म्हणजे काय आणि प्रमाणक म्हणजे काय? प्रमाणक म्हणजे काय तर प्रमाणक म्हणजे जे काही एखादा व्यवहार घडलेला असेल त्याचा कायदेशीर पुरावा म्हणून जे काही कागदपत्र तुमच्या कंपनीमध्ये अस्तित्वात आहे किंवा उपस्थित आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल झालेलं आहे, त्या प्रत्येक कागदपत्राला प्रमाणक असे म्हणतात। म्हणजे झालेल्या व्यवहाराचं बिल असेल, बीजक असेल किंवा एखादी पावती असेल, त्या पावतीला प्रमाणक असे म्हणतात। प्रमाणक कारण झालेल्या व्यवहाराचं ते काय देते? प्रमाण देते आणि त्याची तपासणी करणे त्याला प्रमाणन म्हणतात। मग जर समजा एखादा व्यवहार झाला असेल तर खरंच तो अस्तित्वात होता का, खरंच व्यवहार झाला होता का, संबंधित कंपनीना खरंच तो व्यवहार करण्यासाठी खरेदी विक्री केलेली आहे का, डुप्लिकेट बिल आणलेले आहे, हे सर्व तपासणी अंकेक्षणामध्ये अंकेक्षकाला करावी लागते। म्हणून प्रमाणन करणे आणि हिशोब तपासणी करणे किंवा लेखापुस्तकाची तपासणी करणे हा अंकेक्षकाला एक अधिकार प्राप्त झालेला आहे आणि दोघांच्याही परीक्षणाचा अधिकार अंकेक्षकाला आहे। त्याचप्रमाणे लेखापुस्तकात वैधानिक नोंदी आहे का, सांख्यिकी नोंदी आहे का, त्या नोंदीचे स्मरण पुस्तिका याचंसुद्धा परीक्षण करण्याचा अधिकार त्याला आहे। तसेच सर्व कागदपत्राचा पुरावा म्हणून जे जे महत्त्वाचे दस्तऐवज कंपनीमध्ये आर्थिक वर्षामध्ये जमा झालेले आहे त्या प्रत्येक कागदपत्राचा किंवा प्रत्येक पुराव्याचा तपासणी करण्याचा अधिकार हा अंकेक्षकाला आहे। एखाद्या प्रमंडळाच्या अधिनियमामध्ये अंकेक्षकाला काही प्रतिबंध घातलेले असेल, प्रतिबंध म्हणजे काय तर कंपनीचे जे काही वेगवेगळे गोपनीय व्यवहार असेल ते अंकेक्षकाला जर दाखवायचे नसेल असं प्रतिबंध घालणारे काही अधिकार असेल तर तेवढे अधिकार परिणामकारक ठेवून फक्त अंकेक्षकाला तपासता येत नाही, पण कंपनी कायदा 1956 नुसार सर्व अधिकार तपासण्याचा अधिकार त्याला आहे। फक्त काही मौल्यवान वस्तूच्या जर मागच्या वर्षी त्या अंकेक्षणामध्ये आलेलं असेल तर या वर्षी पुन्हा त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नसेल तर अशा व्यवहाराची तपासणी करण्याचा अधिकार अंकेक्षकाला नाही। म्हणून कंपनी कायद्यानुसार त्याला परीक्षण, मूल्यमापन करण्याचा अधिकार प्राप्त होतो। त्यानंतर दुसरा अधिकार आहे कंपनी कायदा 1956 नुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आवश्यक माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार। हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे, कारण एखादा कर्मचारी त्याच्याकडे असणारं रेकॉर्ड जर अंकेक्षकाला देत नसेल तर त्याच्या विरुद्ध अंकेक्षकाला दाद मागण्याचा अधिकार आहे। म्हणून त्याचं कर्तव्य पालन करताना, स्वतःचं अंकेक्षण कार्य पार पाडताना त्याला हे अधिकार प्राप्त झालेले आहे आणि ह्या अधिकारासाठी तो त्याची मागणी केव्हाही त्या व्यक्तीला करू शकतो। त्याची तरतूद प्रमंडळ अनुच्छेद कंपनी कायद्यामध्ये 227(1) नुसार अंकेक्षक या नात्याने त्याने स्वतःचे कर्तव्य चोखपणे पालन करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे। त्याचे कर्तव्य पालन करताना त्याला जर एखादा मुद्दा गोंधळाचा, संभ्रमाचा वाटला तर त्या मुद्द्यावर त्याला विविध दस्तऐवज किंवा कागदपत्रे मागण्याचा अधिकार मिळालेला असतो। प्रमंडळाचे जे विविध अधिकारी आहे, संचालक आहे, यांच्याकडून जर काही आवश्यक माहिती त्याला मागवायची असेल तर तीही मागण्याचा अधिकार त्याला या कंपनी कायद्यानुसार आहे। त्याचनुसार त्याला गरज भासल्यावर विविध काम का केले किंवा कशासाठी केले याबद्दल विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे। अंकेक्षकाला आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडता यावे म्हणून अमर्याद स्वरूपाचे अधिकार कंपनी कायद्याने किंवा चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ
इन्स्टिट्यूटने त्याला दिलेले आहे, म्हणून CA इन्स्टिट्यूटने किंवा वर्क अँड कॉस्ट ऑडिट इन्स्टिट्यूटने त्याला जे काही अधिकार दिले आहे त्या अधिकारानुसार त्याला अमर्यादित स्वरूपाचे अधिकार आहे. प्रमंडळाच्या अधिकारी किंवा संचालक मंडळाने त्याला पाहिजे असलेली माहिती जर दिली नाही किंवा विचारलेल्या स्पष्टीकरणाची दखल घेतली नाही तर त्याचा उल्लेख त्याने तो स्वतःच्या अंकेक्षण अहवालामध्ये करतो आणि असा उल्लेख अंकेक्षण अहवालामध्ये जर असेल तर ती एक अंकेक्षण अहवालाची त्रुट असते किंवा त्या कंपनीची उणीव असते. हा दुसरा अधिकार आहे, सर्व स्पष्टीकरण किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मागवण्याचा अधिकार. नंबर 3, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अंकेक्षण कार्य करण्यास प्रारंभ करण्याचा अधिकार आहे. आपण कालच बघितलं, अंकेक्षकाची नेमणूक ही कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते, त्याची नियुक्ती केली जाते किंवा पुनर्नियुक्ती केली जाते. त्याला जरी तिथं नियुक्ती दिली असेल तर कागदपत्रानुसार त्याला रितसर त्याची नियुक्ती प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि त्या कालावधीनंतर कधी त्याने अंकेक्षण कार्य करायचं हा पूर्ण अधिकार त्याला स्वतःला आहे. तो कंपनीची परवानगी न घेता तो आपला व्यवहार किंवा आपले जे कार्य आहे ते चोखपणे करू शकतो. आपल्या नियुक्तीनंतर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अंकेक्षणाचे कार्य तो करू शकतो. परंतु प्रत्यक्षात व्यवहारात संचालक मंडळाशी बोलणी करून अंकेक्षण केव्हा प्रारंभ करायचे ते सुद्धा तो ठरवून घेऊ शकतो. एखाद्या प्रमंडळाच्या कारभारात आर्थिक देवघेणीत कपट किंवा अनियमितता, शंका, लुबाडणूक किंवा अफरातफर याची जर त्याला शंका आली तर तो पूर्वसूचना न देता केव्हाही संबंधित कार्यालयामध्ये येऊन स्वतःचे अंकेक्षण कार्य करू शकतो. हा त्याला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे. जरी त्याची नेमणूक कंपनी संचालक मंडळ किंवा मालक करीत असेल पण त्याने कधी येऊन कार्याला प्रारंभ करायचा हा सर्वस्वी अधिकार त्या अंकेक्षकाचा आहे. त्यानंतर नंबर 4चा अधिकार त्याला कंपनी कायदा 1956 नुसार मिळतो. प्रमंडळाच्या किंवा कंपनीच्या शाखा, कार्यालये याचं निरीक्षण करण्याचा, पुस्तके, प्रमाणके आणि लेखे यांच्याशी वाटेल त्यावेळी संपर्क स्थापित करण्याचा अधिकार. म्हणजेच काय तर त्याला असं वेळेचं बंधन नाही की तो ह्याच वेळेत येऊन तुमचे लेखे तपासू शकतो किंवा या वेळेतच येऊन तुमचे प्रमाणकं किंवा बिलं तपासू शकतो किंवा तुमच्या कार्यालयामध्ये ह्या वेळेतच येऊन कार्यालयाचं निरीक्षण करू शकतो, असा कुठलाही तरतूद त्याच्या नियुक्तीमध्ये नसते. तर कंपनी प्रमंडळ अनुच्छेद 228(3) मध्ये यानुसार प्रमंडळाच्या शाखा, कार्यालय याचा निरीक्षण करण्याचा अधिकार अंकेक्षकाला प्राप्त होतो. शाखा कार्यालयाचा आर्थिक व्यवहाराचे अंकेक्षण अन्य अंकेक्षकाकडून करून घेतले असल्यास व आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी शाखाच्या निरीक्षणाची आवश्यकता भासत असल्यास अंकेक्षकाला तो अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच काय, कालच आपण बघितलं, अंकेक्षण ही एक व्यक्ती किंवा एक फर्म करू शकते किंवा एक संस्था करू शकते किंवा भागीदारी संस्था करू शकते. म्हणजेच काय, एक सिनियर ऑडिटर आपल्याबरोबर ज्युनियर 4-5 ऑडिटर मिळून एक CA फर्म तयार करू शकतो. जसं आपण बघतो मार्केटमध्ये गेल्यावर तोष्णीवाल अँड सन्स, तोष्णीवाल अँड फ्रेंड्स, तोष्णीवाल अँड CA कंपनी, अशा कंपन्या त्यांनी एकत्रित येऊन 4-5 जणांनी एकत्रित कार्य करण्याचा विचार केलेला असतो. अशी जर फर्म तुमच्या कंपनीमध्ये अंकेक्षण करत असेल तर स्वतः सिनियर ऑडिटर किंवा अंकेक्षण येत नसून त्याचे काही असिस्टंट असतात ते येऊन तुमचे व्यवहार तपासत असेल तर ते तपासल्यानंतर त्याच्याकडे रिपोर्ट जातो आणि रिपोर्ट गेल्यानंतर जर त्याला वाटलं की आपण स्वतः जाऊन त्या कार्यालयामध्ये निरीक्षण करावं किंवा त्या ऑफिसाचं परीक्षण करावं तर स्वतः त्याला येण्याचा केव्हाही अधिकार आहे आणि तसा अधिकार त्याला कंपनी कायदा 1956 228(3) नुसार प्राप्त होतो. त्यानंतर सर्व प्रकारच्या प्रलेखे वाटेल त्यावेळेस, प्रलेख म्हणजे काय, नोंदी, वाटेल त्यावेळेस त्याला संपर्क स्थापित करण्याचा, म्हणजे कर्मचाऱ्याला फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन तुझ्याकडं जे रेकॉर्ड बुक आहे ते मला दाखव असा मागण्याचा त्याला अधिकार मिळालेला आहे. त्यानंतर 5वा अधिकार आहे बँक प्रमंडळाच्या विदेशी शाखांनी पाठवलेल्या लेख्यांची, विवरणाची आणि प्रमाणकाची प्रतिलिपी ठेवून घेण्याचा अधिकार. भारतातील बँकेशी काही व्यवहार केला असेल किंवा दुसऱ्या देशातील बँकाच्या शाखेकडून आलेले अंतिम लेखी किंवा काही अकाउंटचे पुस्तकं असेल किंवा काही अकाउंटचे ट्रान्झॅक्शन नोंदी असेल ते तपासण्याचा अधिकारसुद्धा अंकेक्षकाला. एवढंच काय, ते विवरणपत्र किंवा स्टेटमेंट स्वतःकडे मागून घेण्याचा अधिकारसुद्धा अंकेक्षकाला प्राप्त होतो. नाहीतर आपण सरळ बघू शकतो की संबंधित व्यक्ती जर आपलं बँकेमध्ये अकाउंट असेल आणि आपण स्वतःचं विवरण मागायला गेलो तर आपल्याला स्टेटमेंट मिळतं, पण आपण आपल्या वडिलाचं, आईचं किंवा आपल्या मित्राचं स्टेटमेंट बँकेमध्ये मागायला गेलो तर ते सरासरी आपल्याला ते स्टेटमेंट देत नाही. कारण बँकिंग कायद्यामध्ये असं दिलं आहे, जो त्या बँकेचा खातेदार आहे त्यालाच फक्त त्या बँकेमध्ये व्यवहार किंवा स्टेटमेंट मागण्याचा अधिकार आहे. पण जरी मालकाचं स्टेटमेंट असेल तर ते मागण्याचा अधिकार, जरी कर्मचाऱ्याचं स्टेटमेंट असेल, जरी विभागाचं स्टेटमेंट असेल ते मागण्याचा पुरेपूर अधिकार हा अंकेक्षकाला प्राप्त होतो. त्यानंतर नंबर 6 आहे
साधारण सभेची सूचना प्राप्त करण्याचा अधिकार, साधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार. फक्त विशेष सभा सोडली तर कंपनीच्या ज्या इतर सभा असतात, वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा एखाद्या वेळेस 6माही सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते, त्या सभेला उपस्थित राहण्याचा, एवढंच काय उपस्थित राहण्याचंच नाही तर अशी सभा जर कंपनीनं बोलवली तर त्या सभेची सूचना मिळवण्याचा म्हणजेच निमंत्रण मिळवण्याचा अधिकार त्याला कंपनी कायद्यामध्ये आहे. प्रमंडळाच्या साधारण सभासंबंधी ज्या सूचना प्रमंडळाच्या भागधारकाकडे पाठवण्यात येतात त्या सर्व सूचना प्राप्त करण्याचा त्याला अधिकार आहे. जसं भागधारक हा कंपनीचा मालक असतो म्हणून सभा कधी होणार आहे, कंपनीला नफा किती झाला, तोटा किती झाला, हे सगळं मागण्याचा अधिकार भागधारकाला असतो. त्याचप्रमाणे सर्व मागण्याचा अधिकार हा अंकेक्षकाला आहे आणि त्याला तो मिळालेला आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहून त्यांच्या कार्याशी संबंधित असलेल्या विषयावर चर्चा सुरू असताना त्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा त्याला अधिकार आहे. तसं कंपनी कायद्यामध्ये तर दिलेलं आहे की जो कंपनीचा मालक आहे, जो सभासद आहे, त्यालाच प्रत्यक्ष सभेमध्ये बोलण्याचा, सभेमध्ये मतदान करण्याचा, सभेमधल्या चर्चेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. मात्र कंपनी कायदा 1956 नुसार अंकेक्षक जर तुमच्या कंपनीमध्ये नियुक्त असेल तर सभासदांना ज्याप्रमाणे अधिकार प्राप्त होतात त्याच प्रमाणचा अधिकार अंकेक्षकाला प्राप्त होतो, फक्त एक अधिकार सोडून. बरोबर, कोणता तर भागावर लाभांश मिळवण्याचा. कारण अंकेक्षकाने कंपनीचा भागच घेतलेला नसतो, तो भागधारक नसतो, आणि जर भागधारक असेल तर त्याला कंपनीमध्ये अंकेक्षक म्हणून नियुक्ती देताच येत नाही. म्हणून सरळ सरळ लाभांश मिळवण्याचा अधिकार सोडून त्याला सर्व अधिकार कंपनी कायद्यानुसार स्थापन होतात. त्याच विषयी काही एखादा संबंधित विषयावर चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. त्या चर्चेमध्ये भाग घेऊन त्याची बाजू मांडण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे. बघा, मग आता या सभेमध्ये जर तो स्वतः उपस्थित नसेल किंवा त्याने स्वतः उपस्थित असावं लागतं असा असेल तर त्याला हे सर्व अधिकार प्राप्त होतात. त्यामध्ये त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या अंकेक्षकाची नियुक्ती होणार असेल तर प्रमंडळाच्या सदस्यापुढे आपली कार्यकुशलता, प्रामाणिकपणा आणि परिश्रम याबद्दल निवेदन सादर करण्याचा अधिकार. बघा, जर त्याच्याऐवजी दुसऱ्या अंकेक्षकाची तुम्हाला नियुक्ती करायची असेल तरी त्याला त्या नियुक्तीच्या सभेमध्ये स्वतःला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्याच्या अहवालात अशी काही विधाने असतील की ज्याचा प्रभाव प्रमंडळाच्या अधिकाऱ्यावर पडणार असेल तर त्याच्या विधानाचा अर्थ चुकीचा लावू नये याबद्दल दक्षता घेण्यासाठी सुद्धा तो सभेमध्ये उभा राहू शकतो. जर त्याने आपल्या अंकेक्षण अहवालामध्ये काही अशा नोंदी केल्या असेल, काही उणिवा दाखवल्या असेल आणि त्या उणिवा दाखवून काही वेगळा अर्थ निघत असेल तर त्या उणिवा पटवून देण्यासाठी सुद्धा त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये स्वतः उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. आणि तो त्याने मांडलेल्या बाजू प्रत्यक्ष सभासदांना, संचालक मंडळांना किंवा कंपनीच्या मालकांना आपल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगू शकतो की ज्यातून दुसरा अर्थ निघू नये, म्हणून त्याला सुद्धा उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. नंबर 3, प्रमंडळाच्या प्रबंधकांनी सभेला उपस्थित राहावे अशी विनंती केल्यास कधी उपस्थित राहू शकतो? जर प्रमंडळाच्या किंवा कंपनीच्या मॅनेजरनी स्वतः सूचना दिली की तुमची आवश्यकता आहे आमच्या सभेमध्ये उपस्थित राहण्याची आणि तुम्ही सभेला उपस्थित राहण्यासाठी या, तर त्याला त्या सभेला जाण्याचा अधिकार आहे. म्हणून बघा, या प्रकारचे सभेमध्ये उपस्थित राहण्याचा, बाजू मांडण्याचा आणि एखाद्या विषयावर स्पष्टीकरण मांडण्याचं किंवा चर्चेमध्ये सहभागी होण्याचा सुद्धा त्याला कंपनी कायद्यानुसार अधिकार आहे. त्यानंतर पुढचा अधिकार अंकेक्षकाला मिळतो प्रमंडळाचे मूलभूत प्रलेख पाहण्याचा अधिकार. मूलभूत, बेसिक, सगळ्यात महत्त्वाचे, उत्तम रीतीने ते लेखे लिहिलेले आहे की नाही, अकाउंटचं बुक्स जो अकाउंटंट लिहितो तो योग्य पद्धतीने लिहितो की नाही, डेबिट क्रेडिटचे जे नियम आहे ते व्यवस्थित केलेले आहे की नाही, चुका जर असेल रेक्टिफिकेशन ऑफ एरर त्या तेव्हाच्या तेव्हा दुरुस्त केलेले आहे की नाही, हे सर्व बघण्याचा अधिकार अंकेक्षकाला आहे. म्हणून त्याचबरोबर काही बेसिक सुरुवातीचे जे महत्त्वाचे दस्तऐवज आहे, घटनापत्रक असेल, घटनापत्रकाशिवाय कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही, म्हणून घटनापत्रक पाहण्याचा अधिकार त्याला कंपनी कायद्यानुसार दिलेला आहे. नियमावली असेल, सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या काही कंपनीचे नियम तयार केले असेल ते ज्या दस्तऐवजामध्ये असते त्याला नियमावली होता, या नियमावलीचा सुद्धा अभ्यास करण्याचा किंवा इव्हन त्याची प्रत मिळवण्याचा अधिकार त्याला कंपनी कायद्यानुसार आहे. त्यानंतर माहितीपत्रक कंपनीचं असेल, विविध वेळेस भाग विक्री करताना किंवा सभासदांना लाभांश वाटप करताना जे माहितीपत्रक तयार केलं असतं त्या माहितीपत्रकाविषयी माहिती मिळवण्याचा अधिकार सुद्धा त्याला या कायद्यानुसार आहे. त्याचप्रमाणे विविध
प्रलेख जे महत्त्वाचे दस्तऐवज आहे त्यातली लेखी ते बघण्याचा अधिकारसुद्धा त्याला आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही करारपत्रक तयार करत असेल ते बघण्यासाठी त्याला आहे. ठराव संमत करत असेल ठरावपत्रक बघण्याचा अधिकार आहे. इवन कंपनीची संपत्ती देयता हे दोन्ही बघण्याचा त्याला अधिकार आहे. एवढंच नाही तर नफा आणि खर्च सगळं बघण्याचा त्याला अधिकार आहे. या प्रकारे कंपनी अंकेक्षकाची नेमणूक केल्यानंतर त्याला कंपनी कायदा 1956 अनुच्छेद 227, 228 आणि 231 त्यामध्ये सबकलम 2 आणि 3 अशा वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळे अधिकार प्राप्त झालेले आहे. आणि या प्राप्त अधिकाराची अंमलबजावणी करणे हे त्याचं प्रथम कर्तव्य असतं. आणि या अधिकाराच्या मध्ये जर एखादा कर्मचारी येत असेल तर त्या कर्मचाऱ्याची तशी नोंद त्याला अंकेक्षण अहवालामध्ये करता येते. किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने त्याला जर व्यवस्थितपणे सहाय्य केलं नाही तर त्याच्याविरुद्धसुद्धा तक्रार करण्याचा त्याला काय आहे अधिकार आहे. या प्रकारे झाले अंकेक्षकाचे सर्व अधिकार. आता कंपनी कायदा 1956 नुसार अंकेक्षकाची कर्तव्य आणि आपण जबाबदारी बघणार आहोत. आता अंकेक्षकाची नेमणूक झाली, त्याची पात्रता झाली, त्याचे अधिकार झाले, मग त्याचे कर्तव्य काय आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या कंपनीमध्ये अंकेक्षक म्हणून नियुक्त करत असाल, त्याला निश्चित कालावधीसाठी पारिश्रमिक किंवा मानधन देत असेल तर त्याने काय काम करावं किंवा काय कंपनीच्या हितासाठी करावं त्याला कर्तव्य असं म्हणतात. त्याला कंपनी कायद्यानुसार हे कर्तव्य करावं लागतात. अंकेक्षकाची कर्तव्य आणि जबाबदारी त्याला ड्युटी ऑफ ऑडिटर्स असे म्हणतात. भारतीय प्रमंडळ अधिनियमाच्या 227, 56, 165, 214, 240, 242, 342 आणि 417 या अनुच्छेदानुसार कलमानुसार प्रमंडळाच्या अंकेक्षकाची प्रमुख कर्तव्य दिलेले आहे. त्यातलं पहिलं कर्तव्य आहे प्रमंडळाच्या सदस्यांना किंवा प्रमंडळाच्या सभासदांना किंवा भागधारकांना अंकेक्षण कार्याचा अहवाल सादर करणे. कारण तुमचं कार्य पूर्ण केव्हा होतं, जेव्हा तुम्ही अंकेक्षणाचा अहवाल सादर करता, बरोबर, त्यावेळेस तुम्हाला अंकेक्षणाचं कार्य पूर्ण झालं असे म्हटलं जातात. जर अहवाल सादर झाला नाही तर तुमचं कार्य पूर्ण झालं नाही असं त्याचा एक अर्थ होतो. आणि असा अहवाल सादर करण्यासाठी प्रमंडळाच्या अंकेक्षकाचे जे काही कर्तव्य आहे ते आपण बघत होतो. त्यामध्ये आता दुसरं कर्तव्य आहे आपल्या अहवालात लेखे, ताळेबंद किंवा नफा तोटा खाते. लेखे बघा येईन आवाज. प्रमंडळाच्या दुसरं जे कर्तव्य आहे त्याचं कर्तव्य आहे अहवालात लेखे, ताळेबंद आणि नफा तोटा खाते यांच्या सत्यतेबद्दल सूचना देणे. अंकेक्षकाने आपल्या अहवालात नफा तोटा खाते, ताळेबंद व खरे खोटापणा याबद्दल जर मत प्रदर्शित करायचे असेल, बोला आवाज येत नाही. अंकेक्षकाचे जे कर्तव्य आहे त्यामधलं पहिलं कर्तव्य प्रमंडळाच्या सदस्यांना अंकेक्षकाच्या अहवाल सादर करणे. प्रमंडळाच्या अंशधाऱ्यांना आपल्या कार्याचा अहवाल सादर करणे हा त्याचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे. या कर्तव्यामध्ये प्रमंडळाच्या आर्थिक स्थितीची पूर्वकल्पना देणं त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर त्याने वर्ष संपल्यानंतर आपल्या अहवालामध्ये काय दिलं ते जर दिलेलं नसेल तर तो अहवाल गोपनीय मानला जात नाही. हिशोब तपासताना त्याला त्या अहवालामध्ये काय काय वर्षभर त्याने काम केलं किंवा त्या कंपनीची जी आर्थिक स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे हे सर्व देणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याला प्रमंडळाचा अहवाल असे म्हणतात. हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. त्याने अहवाल काय केला पाहिजे, सादर केला पाहिजे. दुसरं कर्तव्य आपल्या अहवालात लेखे, ताळेबंद आणि नफा तोटा खाते याच्या सत्यतेबद्दल सूचना देणे. कंपनीमध्ये अंकेक्षकाने आपल्या अहवालात नफा तोटा खाते, ताळेबंद व खाते याच्या खरे खोटेपणामध्ये समजा असेट असेल तर खरंच ते असेट कंपनीनं विकत घेतलेले आहे की, देयता असेल तर खरंच बँकेचं लोन देणं आहे का, या सर्व बाजूची तपासणी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ही तपासणी त्याने केली नाही, सत्यता बघितली नाही तर त्यावेळेस त्यावेळेस त्याचं कर्तव्य कुठंतरी कमी पडतं. म्हणून नफा तोटा पत्रक असेल, बरोबर, बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, त्यामध्ये झालेले व्यवहार सर्व बरोबर आहेत की नाही या सर्वांची तपासणी करणं हे त्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर तिसरं त्याचं कर्तव्य आहे अहवालात महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख करणे. कंपनीचे जे अहवाल आहे त्याने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा त्याने उल्लेख केला पाहिजे तर त्यातलं पहिलं आहे अंकेक्षण कार्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि स्पष्टीकरण त्याला मिळाले आहे की नाही याची नोंद करणे. बघा कंपनी कायदा 1956 नुसार त्याने जो अहवाल तयार केला आहे, कारण अंकेक्षणाचा शेवट हा अंकेक्षण अहवालापासून होतो, म्हणून अहवाल हा शेवट असल्यामुळं त्याने त्या अहवालामध्ये जर काय काय माहिती आहे ती जर त्याने एकत्रित केलेली नसेल तर तो अहवाल हा परिपूर्ण मानला जात नाही. मग अशा अहवालात
मध्ये त्याने जेव्हा लेखापुस्तके मागितली तेव्हा त्याला ती मिळाली का, त्याने प्रमंडळाला जी माहिती मागितली ती माहिती प्रमंडळाने त्याला किंवा कंपनीला दिली का याची नोंद करावी लागते. त्यानंतर 2, प्रमंडळ अधिनियमानुसार आवश्यक असणारी सर्व लेखापुस्तके प्रमंडळाने ठेवली आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. सेल्स बुक असेल, परचेस बुक असेल, हे जर प्रमंडळामध्ये त्याने दिले की नाही याविषयी सुद्धा त्याला अहवालामध्ये त्याची नोंद करावी लागते. अंकेक्षकाने प्रमंडळाच्या ज्या शाखांचा लेख्याचे अंकेक्षण केले नाही त्या शाखाकडून आवश्यक ती सर्व सूची प्राप्त झाली की नाही याची नोंद करावी लागते. ज्या ज्या विभागाला किंवा ज्या ज्या शाखेला ब्रँचला त्यांनी माहिती मागवलेली आहे त्या ब्रँचने ती माहिती पूर्ण दिलेली आहे की नाही याची सुद्धा नोंद प्रमंडळाच्या पुस्तकामध्ये केली जाते. त्यानंतर नंबर 4, प्रमंडळाचे ताळेबंद नफातोटा पत्रक याची सुद्धा प्रत त्याला मिळालेली आहे की नाही हे सुद्धा त्याला त्यामध्ये समाविष्ट करावे लागते. प्रमंडळाचे शाखेचे अंकेक्षण अन्य व्यक्तीने केले असल्यास त्या दुसऱ्या अंकेक्षकाकडून मिळालेल्या अहवालाचा उपयोग कसा केला याची सुद्धा माहिती त्यामध्ये द्यावी लागते. अशा वेळेस जर त्याने अंकेक्षणामध्ये या सर्व गोष्टी दिल्या नाही तर तो अंकेक्षण अहवाल हा अपूर्ण समजला जातो. म्हणून हे सर्व अहवालामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 4चे कर्तव्य आहे, अंकेक्षकाने मागितलेल्या स्पष्टीकरणाला संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तरे मिळाले की नाही याविषयी सुद्धा त्याला अधिकार आहे आणि त्याचे हे उत्तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर स्पष्टीकरण मागवले कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी त्याला ते दिलेलं आहे की नाही हे नमूद करणं सुद्धा त्याचा एक अधिकार आहे. नंबर 5, प्रमंडळाच्या अभिकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास त्यावेळी तयार करण्यात येणारे नफातोटा खाते आणि ताळेबंदाचा अहवाल तयार करून भागधारकांना दिला की नाही याविषयी सुद्धा त्याला त्यामध्ये अहवाल मांडावा लागतो. तो एक त्याचं कर्तव्य आहे. नंबर 6, संचालकाविरुद्ध ॲडव्होकेट जनरलनी उचित कारवाई सुरू केल्यास त्याचा अहवाल सर्व परी मिळाले का नाही याची सुद्धा तरतूद त्याला करावी लागते. म्हणजे संचालकाविरुद्ध जर एखादी कारवाई झालेली असेल तर त्या कारवाईचं जी रूपरेषा आहे ती त्याला मिळालेली आहे की नाही हे सुद्धा त्याला द्यावं लागतं. नंबर 7, कंपनीने वाटप केलेले सर्व भाग त्याबद्दल मिळालेले रोख राशी पुंजी याविषयी सुद्धा त्याला विविध अहवालामध्ये ती माहिती मांडणं सर्वात गरजेचं असतं. त्यानंतर 8 नंबरचं कर्तव्य आहे, केंद्र सरकारने प्रमंडळाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती केली असेल तर निरीक्षकाला आवश्यक असलेली व अंकेक्षकाला शक्य असलेली सर्व मदत त्याला त्या अहवालामध्ये मांडावी लागते. नंबर 9, त्याचं पुढचं एक कर्तव्य आहे, कंपनीचे संचालक किंवा अन्य अधिकारी यांच्याविरुद्ध केंद्र सरकारने कारवाई सुरू केली असल्यास व अंकेक्षण हा अशा कारवाईचा एक पक्ष नसल्यास त्याला ठाऊक असलेली व केंद्र सरकारला आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार किंवा संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना कारवाई सुरू होण्याच्या अगोदर जर एखादा पक्ष काही माहिती मागवत असेल तर ती माहिती पुरवण्याचा अधिकारसुद्धा अंकेक्षकाला दिलेला आहे. म्हणून या प्रकारचे अंकेक्षकाचे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कंपनी कायदा 1956 मध्ये दिलेले आहे.